everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आले 24 hours duty करून आता परत चालले क्लिनिकला. सो बॅक टू बॅक ड्युटीज आहे. उद्या परत 24 hours ड्युटी आहे. सो येस, थोडं हॅक्टिक आहे कारण नंतर पुढे परत सुट्टी घेणार आहे. सो दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड लव्ह. सो नायसा गेली आहे स्कूलमध्ये, रचना आहे किचनमध्ये, नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. अँड सो पीपल, सो येस प्लीज स्टे ट्यून. चलो लेट झालं आहे. ओके, सो तुम्ही पाहिलं सनी गेला क्लिनिकला. सकाळीच आला होता हॉस्पिटलमधनं आणि लगेच क्लिनिकला गेला. उद्यासुद्धा परत तिचं हॉस्पिटल आहे. मस्त वारा सुटला आहे. आज पाऊस नाही आहे, मग पण कालपासून कंटिन्युअस पाऊस पडत होता, म्हणजे थोडंसं. आणि आता नाही आहे, आता मस्त थंडगार वातावरण आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. सो आज जेवायला मी बनवणार आहे मसूर मी भिजत टाकले आहेत. सो मसुराची आमटी करणार आहे आणि बटाट्याचे काप. सो वांगं नाही आहे माझ्याकडे, सुरण पण नाही आहे, नाहीतर ते पण मस्त लागतात आणि हा कॉम्बिनेशन चांगला वाटतो. सो चला तर ते फटाफट करते. येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आता मी चाललो आहे रचनाचा जो कॅरेट लेनचा मंगळसूत्र आहे तो घ्यायला आणि तिथूनच काय काम आहे ते कंप्लीट करून जाणार आहे घरी. नायसाची तब्येत थोडीशी डाऊन आहे, थोडा फीवर आहे. आता वाजले आहेत 2:50. सनी अजून आलेला नाही आहे. भूक लागली आहे मला आता. आणि आज जेवायला जे बनवलंय मसुराची आमटी, बटाट्याचे काप, त्याचा व्हिडिओ खूप लोकांनी कदाचित कालच पाहिला असेल इंस्टाग्रामवरती. मी पूर्ण रेसिपी त्याची शेअर केलेली आहे. जर कोणी नसेल बघितला ते ओके, मी यूट्यूबवर सुद्धा ते टाकणार आहे. सो डू वॉट स्पेशल काय नाही स्पेशल. बाबा किती वाजले बघ, भूक लागली मला. सो मंगळसूत्र घेतलाय त्या दिवशी, आलाय आज. अरे तिला दुसरं काही जात नाहीये, ती जेवली, भात खाल्लंय तिने. ऍक्च्युली स्टमक इन्फेक्शन आहे, सगळ्यांना साथ आहे. सो आता ऍक्च्युली सगळ्यांना स्टमक इन्फेक्शन खूप सारे केसेस आहेत. वॉमिटिंग, लूज मोशन, फीवर. मी न्यूज मध्ये पण पाहिलं. हँड फूट माउथ. परत आमच्या इथे GBS पण येतोय नवी मुंबईमध्ये. मग नायसाचं बाहेरचं पण किती कमी खाते. थोडं खाल्लं तरी होऊ शकतं. थोडी झालं. आज काहीतरी खाते तरी, काल तर बिलकुल नाही. फक्त 2 ORS वॉमिटिंग याच्यावरच होती. नाही, लूज मोशन. काल 3 वेळा झालं वॉमिटिंग. नंतर लूज मोशन्स नाही होत. मग असेल तर बाबा आल्यावरच मी औषध घेणार. मी 102 ताप आहे आणि बाबा आल्यावर काय औषध, तो पण अजून तापली असेल. आता बघ कशी एकदम फ्रेश झाली. अँटीबायोटिक परत फीवर आला तर चालू. चला नायसा मॅडम बसल्या आहेत. बरं वाटतंय बाबू? काय करायचं आपण? नायसाचं असं म्हणणं आहे की आई तू माझ्याबरोबर आज खेळ. काय करूया आपण? पेंटिंग करूया, ड्रॉइंग करूया का आई आणि नायसा? नाही. हां हे बघ, हे पेन्सिल ब्रश चालतील, क्रेयॉन्स पण चालेल, स्केच पेन. हां हे वॉटर कलर जाता नको. ओके नको. हां इरेझर असेल ना? काय लिहिले त्याच्यावर? काय लिहिले तू वाच. हा
न्यू नेबर्स. कोण? आमचे न्यू नेबर्स. खूप दिवसानंतर ते शिवराज दिसलं. मस्त घमघमाट सुटला आहे बाहेर. आज काय स्पेशल? आज काय नाही, सकाळचंच आहे, फक्त भजी एक्स्ट्रा केली आहे. नाश्त्याला जेवण जात नाहीये म्हणून ती मला म्हणते मला फायर व्हायला पाहिजे. हे जर वेगळंच आहे नाश्त्याचं, म्हणजे आजारी असली तरी तिला फायर व्हायला पाहिजे. मग मी तिला बोलली फोडणीचा भात करू का? बोलते हो, झटपट मला फोडणीचा भात. सो येस, आमचे नवीन नेबर आलेले आहेत. ते धाकधूक होती, कारण नेबर तुम्हाला पण माहिती आहे आमचे जे आधीचे नेबर होते त्यांच्याबरोबर आमचं रिलेशन कसं होतं. सो ते लोकांना खूप एक्साइटमेंट पण आहे, एक्साइटेड आहे की कोण आहे एक्झॅक्टली. आणि तुमचं बाजूला जे आहे ते वेकेंट आहे का? लोकांची इन्क्वायरीज. सो कोण आहे नवीन नेबर हे तुम्हाला समजेलच पुढे कधी. म्हणजे जर ते कम्फर्टेबल असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला त्यांना दाखवू. पण फर्स्ट डेलाच ते काकी एवढे प्रेमळ, एवढी क्यूट. आता जिथे ते जे राहतात ना त्याचे काकी, त्याचे काका काकी, त्याचे आई वडील दुसरीकडे असतात आणि तो इथे असतो. आणि एकदम भारी होते, एकदम भारी. एवढं भारी, मला तर एवढं भारी वाटलं ना त्यांच्याशी बोलून. सगळं त्यांनी त्यांची अख्खी स्टोरी सांगितली मला, कोण काय कसं कुठे कोण राहतंय. आणि नॉनस्टॉप म्हणजे रचनाला पण चॅलेंज. फुल बोलक्या. मग पेढे वगैरे दिले. तरी सॅटर्डेला झाले ना ते. खूप छान वाटलं की असं म्हणजे बाजूला कोण आहे ते. आम्ही शूट नाही केलं कारण ऑफकोर्स फर्स्ट टाइम भेटलोय, कसं कम्फर्टेबल आहेत काय. आणि मग नंतर बोलता कळलं की ही इज माय ज्युनियर. म्हणजे त्याने मला ओळखलं, मी काय त्याला ओळखलं नाही. त्याने मला ओळखलं, तू या स्कूलमध्ये होती. मी हा, मग त्याने सांगितलं की मी पण ह्या बॅचला होतो. तर मला कळलं ही इज माय ज्युनियर. सो असं मी मला आठवत नाही येते. ठीक आहे, पण आहेत नेबर्स आर गुड. आणि तेच तर पाहिजे ना, नेबर्स पण. आय मिस स्वप्नाली वहिनी. जायचंय मला त्यांच्याकडे, पण टाइमच नाही मिळत जायला. आणि पाऊस पडतो ना. ते दिलं का नाही दादांचं गिफ्ट पेंडिंग? तसंच त्याला नेते दादांचा पण मला काल फोन, त्यांचा पण फोन येत असतो. दादांना पण करमत नाही. दादा पण काही क्वेरीज असते ना, चहा काय असं की फोन करतात त्यांना, काही क्वेरीज असते. लवकरच जाऊन नेबर्स चांगले असणं इट्स लाईक अ ब्लेसिंग. आणि हे तुम्ही नेहमीच आम्हाला बोलत. इनफॅक्ट ते जे नवीन आलेले काकी, तर आपण त्याच होतं की हे शेजारचे कसे असतील, चांगले भेटू दे. आणि ते पण प्रे करत होते की, कारण शेवटी प्रत्येक जण आपलं बघतोच ना, म्हणजे शेजारचा की मोर दॅन रिलेटिव्ह तेच आपल्या बाजूला असतात एमर्जन्सी मध्ये किंवा काही असेल. जेव्हा आम्ही कुठे, मी आधी पण बोलले, आम्ही कधी फिरायला वगैरे जायचो ना, दादा बहिणी बाजूला असायचे तर आम्हाला एवढा स्ट्रेस नसायचा. म्हणजे बाकीचे पण आमचे फॅमिली मेंबर्स आहेतच, बट स्टील एका हाकेला की बेल मारणे असं वाटलं. सो नेबर्स असं नाही की आमचे जे समोरचे त्यांच्याबरोबर आमचं रिलेशन ते पण सगळे चांगले. आमचे फ्लोअरवरचे सगळ्यांचे प्रत्येकाचं ती पण मस्त आहे, ती पण छान आहे. म्हणजे असं नाहीये की म्हणजे असं बघितल्यावर बोलते वगैरे, छान असं छान रिलेशन्स ठेवलं. नेबर्स चांगले असणं फार गरजेचं आहे. चला आता जेवायचंय. किती वाजले? 10:30. उद्या परत तुला जायचं आहे. आणि तेच पेशंट एवढे आलेत की जसं सकाळी बोललो की ऑलमोस्ट एव्हरी पेशंट लूज मोशन, वॉमिटिंग, फीवर. हा ना, म्हणजे जे नायसाला सिम्पटम्स आहेत. मी नायसाला कधी एवढं पाहिलं नाही. एवढी ड्रेन झालेली ना काल तर ती. आणि तिथं कसं माहितीये का, ती आजारी पडली की तिला बाबाच पाहिजे. बाबा कुठून बाबा हॉस्पिटलला, बाबा म्हणजे बाबा येतील उद्या तेव्हा. आणि औषध पण बाबांकडनंच. आता तोपर्यंत का तिथे थांबू मी. म्हणजे 102 ताप होता आणि नायसा बाबा म्हणजे घे आता औषध, बाबा येतील तेव्हा येतील. आणि बोलण्याच्या नादात मीठ टाकलं का मी? लवकरच एक ऑनलाईन कन्सल्टेशन चालू करणार आहे मी लवकरच. सो त्याचे अपडेट्स मी इंस्टाग्रामला देईलच. सो इट विल बी डॉक्टर सनीज हिलिंग हँड्स ऑनलाईन कन्सल्टेशन. सो त्याच्यासाठी तुम्हाला एक नंबर दिला जाईल. सो त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करून अकॉर्डिंगली तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे. आणि वेरियस मोड्स ऑफ कन्सल्टेशन आहे. व्हॉट्सअप,
सो येस, मी बोलत होतो व्हेरियस मोड्स ऑफ कन्सल्टेशन आहे. व्हॉट्सअप, कॉल कन्सल्टेशन आणि व्हिडिओ कन्सल्टेशन. सो ते तुम्ही सिलेक्ट करून पुढचं काय पेमेंट असून पेमेंट करून पुढचं प्रोसिजर ते तुम्हाला व्हॉट्सअपवरच समजेलच. आणि व्हेरी फ्यू सिलेक्टेड अपॉइंटमेंट्स, हार्डली तुम्ही बोलू शकता दिवसातून 2 ते 3 अपॉइंटमेंट्सच घेता येईल. कारण एवढं स्ट्रेसफुल आहे, एवढं बॅक टू बॅक हेक्टिक आहे. आणि लवकरच तुम्हाला रिवर्ट केला जाईल व्हॉट्सअप थ्रू. तो नंबर लवकरच तुम्हाला फ्लॅश होईल, मे बी उद्या किंवा परवा. आणि येस, वाजले आता 11:15. फटाफट फ्रेश होऊन जेवायचं आहे, परत उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. आणि येस, नायसाला भेटू. आले माझी शोंदू, टी व्ही बघते. बरं वाटतंय तुला? नॉर्मल झाली, नक्की फीवर नाही आलं ना? उलटी नाही, लूज मोशन्स नाही, घसा दुखतोय नाही? माझी शोनू एकदम स्ट्रॉंग आहे ना, आई बाबांसारखी स्ट्रॉंग. वा, छान छान आहे. हे जे घेतलं आहे हे गिफ्ट केलं आहे इरा किड स्टेशनरी. सो खरंच खूप छान आहे अँड थँक्यू सो मच. आणि खूप दिवसाने काढलं ना आपण रचना. सो मोठं किट आहे अँड नायसा इज एन्जॉईंग दिस. जी बरं खेळते तू. नायसाला बरं नाही वाटत, तर एकदम स्ट्रॉंग आहे. जरी असेल ना ताप वगैरे तरी ती हे करते, पण आज जरा एकदमच पोटात काय नाही तिच्या. छान आहे एकदम, मस्त आहे ते एकदम. बघू बघू, ते पण छान आहे. सगळ्या क्यूट आहे ते एकदम. आवडले तुला? बघ ना किती छान आहे. बसत नाहीत ना. कॅसल कुठे आहे? कॅसल गोल्डन मला आवडलं. नाईस कॅसल. आणि बघू किंगडम तुझं नायसाने बनवलेलं किंगडम. छान छान आहे. नीट ठेव, सगळं दाखव, तू ठेवून दाखव. पण मी हे बनवलं सी. मला पण होते ग. मला लांब सीझर खूप शार्प आहे, मी त्याला कट करते. तू बॅड गेले, सीझर्स नाही वापरायचे सांगितले ना. पण मी रोज नाही यूज करत, अजून नाही यूज केलं. हे बघ काम केलं. टीचरच्या प्रेझेन्स मध्ये, पॅरेंट्सच्या प्रेझेन्स. नाही माझे कुठे राहणार माहिती आणि कुठे राहते. आणि ती छान आहे ना ऐसा. आवडलं ना तुला गिफ्ट? आवडलं तुला गिफ्ट? गरम भजी, बटाटा आणि कांदा भजी. लास्ट टाइम तू केलेली ना चपाती भजी? नाही, ती क्रिस्पी वाली होती ती भाताची भाताची भजी केलेली. स्वीटीला एवढी आवडलेली तिने रेसिपी शेअर करायला सांगितली. सो कधीतरी मेन ती क्रिस्पी होती. युजली भात हे असं बाइंडिंग साठी यूज करतात, क्रिस्पीनेस येतं ना, मग ते भाताची भाजी केल्यावर मला वाटतं त्यामुळे ते झालं असेल कदाचित, असं मी लावू शकते. मस्त पाऊस, गरमागरम भजी रात्रीचे. ऑप्शन नाही आता. थंडगार वातावरण आहे बाहेर. लाईफ किती बिझी असलं पण ते आपल्यावर आहे, आपण कसं ते एन्जॉय करू, कसं ते मोमेंट स्पेशल करू, एकमेकांसाठी कसा वेळ काढू. घडतंय ना त्याच्यानंतर तर ऍक्च्युली असं वाटतंय द वे वी आर लिव्हिंग लाईफ ना, मला पर्सनली वाटतं आपण ऍक्च्युली आधीपासूनच ठरवलेलं की आयुष्यात किती काय घडत राहतं, घडणार आणि म्हणजे चालूच राहणार, पण आपण आपलं आयुष्य जगायचं. बिकॉज लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. म्हणजे पहिले आता असं होतं की नाही मी ना बाहेर फिरायला जाणार, बाहेर फिरल्यावर असं होतं तसं. अरे पण आपण आपल्या घरात पण सेफ नाही आहोत काय. आणि जगून घ्या मस्त, काय होईल. Live your life to the fullest. Live, laugh, and laugh. Be happy. Sure. So,